रामरक्षा म्हणण्यापूर्वी आपल्याला प्रभू श्री रामचंद्राचे ध्यान करावयाचे आहे. ध्यानाला सुरुवात करूया. ध्यान करण्यापूर्वी श्रीरामांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी असावी याचे वर्णन केले आहे. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं निरदाभन् नानालङ्कारदीप्तं ददतमुर्जटामण्डनं रामचंद्रम् इति ध्यानम्. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्याने हातात धनुष्यबाण धारण केला आहे, जो बद्ध पद्मासनात बसला आहे, ज्याने पितांबर पिवळे वस्त्र परिधान केले आहे, ज्याचे डोळे नुकताच उमललेल्या पाकळीप्रमाणे सुंदर आहे व जे अत्यंत प्रसन्न दिसत आहे, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे जे बघत आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे ज्याची कांती श्यामल वर्णाची आहे, अनेक प्रकारच्या अलंकारांनी जे सुशोभित आहे, जो मोठे जटामंगल धारण करणारा आहे, अशा प्रभू श्री रामचंद्राचे प्रथम ध्यान करावे.